महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील मतमोजणी ठिकाणांची पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, नगर अभियंता सारिका अकुलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, ओमप्रकाश वाघमारे, प्रदीप निकते, संदीप भोसले, गणेश कोळी आदी अधिकारी उपस्थित होते। निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 ते 8 कार्यालयांची पाहणी, निवडणूक प्रक्रियेचा मुख्य आधार असलेल्या निर्णय अधिकारी कार्यालयांसाठी योग्य जागेची निवड, विजेची सोय, बैठकीची जागा, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुरक्षित कक्ष, IT सुविधा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। निर्णय अधिकाऱ्यांना अडचणीविना काम करता यावं यासाठी तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। EVM संचयनाची कडक सुरक्षा व्यवस्था त्यांनी तपासली। मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक स्ट्रॉंग रूमची क्षमता, CCTV कव्हरेज, डबल लॉकिंग सिस्टीम, पोलीस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, प्रवेश निर्गम मार्ग, अग्निशमन उपकरणे, 24 तास सुरक्षा या सर्व गोष्टींची आयुक्तांनी सखोल तपासणी करून आवश्यक निर्देश दिले। सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मतमोजणी केंद्रांची तयारी, मतमोजणी दिवशी मोठी व्यवस्था उभारावी लागणार असल्यानं मतमोजणी केंद्रांमधील टेबल मांडणी, उमेदवार प्रतिनिधींसाठी स्वतंत्र जागा, मीडिया गॅलरी, IT कक्ष, प्रिंटर, वायफाय, पोलीस बंदोबस्त, आपत्कालीन व्यवस्था, पार्किंग यांचंही नियोजन आयुक्तांनी पाहून घेतलं। डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व विभागांनी समन्वय ठेवून निवडणूक तयारी अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले। नागरिकांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। मतमोजणी दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी योजनेला अधिक काटेकोर करावं असं त्यांनी सुचवलं। नॉर्थकोट प्रशाला, नुमवी प्रशाला, रामवाडी गोदाम आणि सिंहगड कॉलेज इथं पाहणी केली। या ठिकाणी मतदान यंत्र, मतमोजणी आणि मतदान कर्मचारी कक्ष, मार्गदर्शक फलक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, जनरेटर, इंटरनेट सुविधा या सर्वांचा बारकाईनं आढावा घेतला। प्रत्येक निवडणूक दिनी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या।